आत्ता खरी माझी एक्साइटमेंट चालू झालेली आहे। पँगॉंगचं इथून फक्त 32 किलोमीटर आहे। इथून पुढचे व्ह्यू माझ्यासाठी पण आता नवीनच असणार आहेत। वेगळीच एक्साइटमेंट आता भरलेली आहे। जी एक्साइटमेंट मला लास्ट इयर म्हणजे लास्ट राईड जेव्हा 2024मध्ये आलेलो तेव्हा जी एक्साइटमेंट होती ती एक्साइटमेंट आता परत मला फील व्हायला लागली आहे। फायनली 2016पासून बघितलेला ड्रीम आज कंप्लीट होतो आहे। इथे थांबून मुजरा करणं बनतो। हा आहे पँगॉंग लेक। मन भरून या पँगॉंग लेकला बघायचं आहे, कारण या लेकला येण्यासाठी परत आलो आहे मी। जे 2024मध्ये पँगॉंग लेक झाला नाही आमचा, 2026ला परत प्लॅन केला आणि परत प्लॅन करून फायनली मी या पँगॉंग लेकला पोचलो आहे। हा लेक जो आहे हा टोटल 7 शेडमध्ये आहे। या लेकच्या पाण्यामध्ये 7 शेड दिसतात, ब्ल्यू कलरचे 7 शेड। आता इथून कॅमेऱ्यात मला माहिती नाही मला किती शेड आणि काय दिसत आहे, तुम्हाला बहुतेक ब्ल्यू पाणीच दिसत असेल। आम्ही एवढी मेहनत करून आलो आहे, शेड आम्हीच बघणार, तुम्ही फक्त ब्ल्यू कलर बघा। वाव मस्त होतंय ना, वाव। स्टार्ट कर बुरो अक्का बुरो आधी ते ठेव परत बुरो तुझी जय माता दी, जय माता दी, जय माताजी, भारत माता की। इथे बर्फाचा पाणी आहे, हात तर फीलच नाही होत, हात पूर्ण गोठलेत, चेहरा फील होत नाहीये मला, पूर्ण सून पडलाय। बनी जा बनी, बनी खाली रुक मत, तू उड़। तू उड़ना चाहता है, तू तू उड़, उड़। मरना चाहता है। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर। आजची सकाळ आमची खलसरमध्ये होते, कारण काल आमचा पँगॉंगचा प्लॅन थोडासा क्लायमेटमुळे पोस्टपोन झाला, डिले झाला आणि आम्ही खलसरमध्ये स्टे घेतला। सो आज आम्ही खलसरमधून पँगॉंग आणि मग पँगॉंगमधून हानलेला स्टे करण्याचा आमचा प्लॅन आहे। बघूया जर आज पण क्लायमेट चांगला असला, कारण इथला जो ओनर आहे बॉम्ब भाई, तो बॉम्ब भाई बोलला की तुम्ही निघायच्या आधी मला सांगा, मी पुढचं क्लायमेट कसं आहे ते इन्क्वायरी करेन आणि मग तुम्हाला सांगेन। चला आधी मस्तपैकी नाश्ता करून घेऊया आणि मग बॉम्ब भाईला विचारून पुढे निघूया। तर आता आपल्यासोबत बॉम्ब भाई आहेत। बॉम्ब भाई नेपाल से है ना? जी सर, मैं नेपाल का हूँ। बॉम्ब भाई नेपाल से है। 6 महीने इधर काम करता हूँ। अक्टूबर 1 में नेपाल जाता हूँ मैं, फिर ट्रैकिंग करता हूँ मैं। ट्रैकिंग करते हो? जी। शेरपा नहीं, मैं राई हूँ, लेकिन माउंट एवरेस्ट है मेरा घर के नज़दीक है बिल्कुल। आएंगे फिर आपके घर पे आएंगे ओके सर, अपन। मेरा नंबर था, आपको नंबर save होगा। लिया है। हाँ, हाँ, तुम्हाला जर यायचं असेल तर खलसरला मेन याच्यात टी टी पॉइंटलाच हॉटेल आहे। ऐसा है कि ले से भी 100 किलोमीटर है, तुरतुक जाएगा 100 किलोमीटर, सियाचिन से भी 100 किलोमीटर। 100 किलोमीटर। इसके लिए टी मोड़, इससे ब्रांच कहाँ जाना है। परसों से हमारा वाईफाई आएगा सर जी। चलेगा फिर चलेगा। और ये अभी पैंगोंग जाने के लिए रोड कंडीशन कैसा है? इधर से खालसर जाना, खालसर से थोड़ा ऊपर चढ़ना, एक मोड़ आएगा, गेट आएगा, ठीक है। ये रिवर फॉलो करना, लेकिन रोड हाँ। रोड खाली है ना? रोड खाली। और मौसम? मौसम ठीक है। ठीक आहे, चला आपली आजची जर्नी स्टार्ट होती आहे बॉम्ब भाईच्या इथून। बॉम्ब भाई बाय बाय। चला इकडून आपण खलसर टी पॉइंटला होतो, इथून आपण आता निघूया पँगॉंगसाठी। 2024ला जेव्हा मी आलेलो तेव्हा पँगॉंगच्या रोडचं काम चालू होतं, आम्हाला नदीतून वगैरे जावं लागलेलं, पण आता रस्त्याचं काम झालेलं आहे। सो आपण आता टॉपोटॉप जाणार आहोत, टॉपोटॉप। तर मित्रांनो, आपण आता पँगॉंगच्या रस्त्याला आहोत आणि आपण ज्या रस्त्याने आता चाललो आहोत तो आता नवीन बांधला आहे। आम्ही 24ला या नदीमार्गे गेलेलो, कारण या रस्त्याचं काम चालू होतं आणि तेव्हा आम्हाला खूप ऑफरोड लागलेला नदीमध्ये, पण आता यावेळेस तो ऑफरोड नाही आहे, ते बरं आहे की आम्हाला ऑफरोड नाही आहे। आता आम्ही मस्त टॉपोटॉप रोडने जाऊ, कारण आम्हाला पँगॉंगला जाण्यासाठी ऑफरोडची गरज नाही आहे। आम्हाला पँगॉंगचा व्ह्यू पाहिजे, बाकी जिथे ऑफरोडिंग पाहिजे हानलेला तिथे आहे, तिथे आम्ही ऑफरोडिंग करू। तिथला ॲडव्हेंचर चांगला आहे,
बाकी जिथे ॲडव्हेंचर पाहिजे तिथे ठेवला आहे, थोडासा राहिला आहे. आणि आधी जसं होतं की लडाख राईड खूप हार्ड आहे, खूप टफ आहे, तसं तर नाही राहिलं. आत्ता हे सगळं बी आर ओने सगळं हे केलेलं आहे, कन्व्हिनियंटली सगळं हे झालेलं आहे. गोल्या मार, तू मुरते ना दगडांवर लाता बाजूला करायला, मार ना याच्यावर लात, यो बाजूला कर ना. आणि ते शूटिंग स्टोन्स पडलेत रस्त्यावर. हे जे डोंगरावरून दगड येतात स्पीडमध्ये त्यांना शूटिंग स्टोन बोलतात, जे एका गोळीसारखे लागतात. ते दगड ही सगळी खाली पडलेली आहेत. आणि आपण श्योक नदीच्या व्हॅलीमध्ये हा आपण सगळा व्ह्यू बघत चाललो आहे. रस्त्यात रेती आहे. चला आपण मस्तपैकी व्हॅलीचा व्ह्यू तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे, कारण कॅमेरा सुपर झूमला आहे, त्यामुळे पूर्ण व्ह्यू दिसणार नाही. मला एवढा छान व्ह्यू मिळतोय. इथे कलर, डोंगराचा कलर आणि इथे डोंगराचा कलर लगेच चेंज. हा तुम्ही बघू शकता, वांग्या डोंगर आहे, वांग्या डोंगर. आपण चलत वांग्या डोंगराच्या बाजूने पण चाललेलो आहोत. अरे डेंजर टर्न होता. मला वाटलं मीच घाबरलो ग. बरं झालं इंटरकॉम आहे, म्हणजे मला समजलं की या टर्नवर फक्त मी एकटा नाही घाबरलो, अख्खी लाईन घाबरली. चला आपण मजा येते ना. ये नेक्सनवाला व्ह्यू घालवते रे. हे बघा, आडवा वेंचर गाडी असल्यावर ही पोरं अशी नाटकं करतात, दोन्ही हात काय सोडतील, आता थोड्या वेळाने उभा राहील. हा हे बघा, नाही काय नका ना, चल ही अशी हे असं उभं राहायचं, दोन्ही हात सोडायचं. कोणची? आणि आम्ही एक्स्ट्रा फ्यूल कॅरी केलेला आहे, कारण आम्हाला पुढे फ्यूल मिळेल ना मिळेल त्या भरोशावर राहण्यापेक्षा आमच्या काय नाव होता का, बॉम्बने सेटिंग लावून आम्हाला कॅन भरून दिले. पैसे घेतले सेटिंगमध्ये, पण फक्त भरून दिलं कॅन. आणि इथे ऑफरोडवर आपण एकदम स्लो जाऊया. जा गोल्या, जिथनं ते तिथं जो डिस्टन्स आहे ना, 20 फुटाचा डिस्टन्स, जर तू 80च्या स्पीडचा आला आणि 90 डिग्रीच्या अँगलमधून 70 डिग्रीच्या अँगलमधून जर गाडी उडवली, तू ब्रिजवर पोचशील. मग स्पीड होईल तुझा 120 आणि अँगल असेल 80 डिग्री. हां चला आपण हा ऑफरोड आहे. हां चला इकडे आपल्याला आता ऑफरोडमध्ये पहिली वॉटर क्रॉसिंग आलेली आहे. ही शेटलॉसच्या नंतर टाकू थांब, बोला शेल्टॉसच्या नंतर टाकू. चला आपण करू उतरवला की बायकोला. ओ तेरी बिगेगी मारी नाही. थांबा आपण बघूया आधी पाणी कसं आहे. बाबो सेंटरला जाओ, सेंटर से जाऊन बघा जागा. मेरे को तो लग रहा है सेंटर से जाना अच्छा रहेगा. पहिली वॉटर क्रॉसिंग परफेक्टली डन. हां शूज भिजले नाही बघा. चला शूज भिजून नाही दिले. इथे गोळ्याने ॲडव्हेंचर करीत फास्ट झाला, शूजमध्ये शूज भिजले. हां पण अशक्य सुंदर अशा रस्त्यांवर आहोत आता. एकदम स्ट्रेट पॅच आहे
आणि हा व्ह्यू, गाडीचं स्पीड आहे 100वर पण एकदम स्लो गाडी चालल्यासारखी वाटते. आणि हा आहे रस्त्याच्या मध्ये डॉगेश भाई. आधी गाडी 140ला टच झालेली मागे, आता फुल थ्रॉटलला पण 100वरच लॉक होते, कारण आता वजन वाढलं आणि विंड ब्लास्ट पण जास्त आहे ते. चला आता हा पॅच बघा तुम्ही, थोडासा वेगळा पॅच आलाय, मजा येते. आणि इकडे माउंटन गोट्स पण दिसतात. मागच्या वेळेस उज्ज्वलला दिसलेली, यावेळेस बघूया कोणाला दिसते. किधर है माउंटन गोट? चला इकडे रस्ता थोडासा ओला आहे, मला पण स्लो जाऊया. ओ थोडासा ऑफरोड पॅच परत एकदा. या ऑफरोडिंगमध्ये आहोत आणि इथे ट्रॅफिक लागलेली आहे, कारण पुढे मोठा दगड पडला रस्त्यात. ए अटका, यो अटकला इथं SD वाला. चला आपण ट्रॅफिकमधून रस्ता काढूया. सगळ्या 4 व्हीलर अडकल्यात, आपण फक्त बाईक्स निघतायत. आणि तुम्हाला मी पुढे दाखवतो दगड किती मोठा पडलाय. चला हा बघा, जी वाट लागली आहे ती या दगडामुळे वाट लागली, आणि ही बोधमाश अटक गई. हो, ही बोधमाश अटक गई आहे. आणि इकडून हा बघा, हा एवढा मोठा दगड, हे लँडस्लाईड झालेत आणि ही वरची दगडं सरकून खाली आलेली आहेत. बाईक्स निघाल्या, ही बोधमाशची गाडी अडकली. चला, अरे आर्मीवाले पण अडकलेत. तर आम्हाला आता हा ऑफरोड लागलेला आहे, जो आम्ही शोक नदीतूनच जातोय. मागच्या वेळेस पण हा रोड होता, पण मागच्या वेळेस थोडा मोठा पॅच होता. आता बराचसा पॅच बनवला आहे, पण तरी पण हा थोडासा पॅच बाकी राहिला आहे. चल बघते ग, हो बघत घुसले. चला इकडून आपण ऑफरोडमध्ये हे जे पाण्याचे पॅचेस आहेत, हा पाणी सगळा ग्लेशियरचा पाणी आहे, फ्रीजरपेक्षा थंडा. आणि रस्ता बघा, तुम्हाला रस्ता दिसतोय का बघा, कारण आम्ही इकडे आम्हाला पण बघता थोडंसं समजत नाही की रस्ता कुठे आहे. एकमेकांना फॉलो करणार फक्त रस्ता इथे. भाऊ इथे हे जे सायकल घेऊन येतात बिना सस्पेन्शनचं, त्यांची काय हालत होत असेल. चला इकडे हे बघा, हा चला आता आम्ही पँगॉंग साईडला जाताना आम्ही दुर्बुकवरून चाललो आहे. इथून मागून 2 रस्ते निघतात, एक खालून जातो थोडासा लॉंग कट आहे, आणि हा थोडासा घाट सेक्शन आहे पण शॉर्टकट आहे. आम्ही मागच्या वेळेस पण याच रोडने गेलेलो, म्हणून आम्ही मग यावेळेस पण हाच रूट प्रेफर केला, कारण रोड आपण लवकर पोचू. कारण आम्हाला मागे अपलोड करायला थोडासा वेळ लागला, कारण आमच्या कालच्या वस्तीवर नेटवर्कच नसतो आणि आम्हाला ब्लॉग अपलोड करायला जागा नव्हती, नेटवर्क नव्हता. त्यामुळे मग आम्ही मागे थांबलेलो. मग तो टाईम जो गेला तो कवर कसा करायचा, तर मग आम्ही हा शॉर्टकट घेतला आहे.
आणि आता तुम्ही हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा किती छान व्ह्यू आहे. जसे कॅनियन्स असतात त्या प्रकारची माती आहे ही, आणि तसे तसे टाईपची ही डोंगर आहेत. आता आपल्याला कॅनियन जवळून जेवल्यासारखाच फील होतो आम्हाला. ब्लॉगमध्ये तुम्हाला तो थोडासा वाईड अँगलमध्ये दिसणार नाही, पण आम्हाला छान वाटतं एकदम. एका साईडला ही अशी भुसभुशीत माती आणि एका साईडला हा असा डोंगर. किती फरक आहे, बाजूबाजूला डोंगर असून पण या दोन्ही डोंगरांमध्ये किती फरक दिसतोय. रस्ता बघा, या रस्त्याला उताराचा रस्ता आणि मध्ये रेती पडलेली आहे पूर्ण याच्यामध्ये. त्यामुळे मग आपण थोडं काळजीपूर्वक गाडी चालवतोय. लडाख राईडमध्ये हा पॅच पण गाडी चालवताना असा थोडासा नवीन वाटतोय. बघा सुंदर असे रस्ते. लोअर गिअरमध्ये गाडी चालवतोय जेणेकरून ब्रेकिंग इझी होईल. फक्त ब्रेकच्या भरोशावर नाही तर आपण इंजिन ब्रेकिंग पण करायची आहे या ठिकाणी, कारण रेती आहे. ब्रेकिंगमुळे पटकन टायर स्किट व्हायला नको, म्हणून आपली बाईक लोअर गिअरमध्ये, म्हणजे ब्रेकिंगवर जास्त प्रेशर पण नाही. त्या गाडी पँगॉंगच्या रस्त्याला आम्हाला जो कालपासून स्ट्रोम होता, त्या स्ट्रोममध्ये आम्हाला एकच भीती होती की पाऊस नाही लागला पाहिजे. तसे आमच्याकडे रेनकोट्स वगैरे आहेत, पण पाऊस आल्यावर गाडी पण स्लो होते, विजिबिलिटी पण लो होते आणि तो व्ह्यू पण नाही भेटत आणि थंडी पण लागते. आणि आता जे आम्ही हे करत होतो, प्रे करत होतो की नको नको नको, अनफॉर्च्युनेटली तेच झालं आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. आम्ही फक्त एक जॅकेट घातलं, पॅन्ट नाही येत. पॅन्ट घालायला खूप मेहनत लागते. आणि आता पाणी हळूहळू पण नाही, आता पाण्याने जोर धरला आहे. इथे थांबायला काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता रस्त्यावर काहीच नाही, एक पण शेड नाही आहे की कुठे थांबता येईल. आणि आपल्याला आता एनी हाऊ चालतच राहावं लागणार आहे. पण इथे एक आहे की या डोंगरांमुळे एका पॅचवर खूप जास्त पाऊस आहे, एका पॅचवर खूप जास्त हवा आहे, लगेच दुसऱ्या पॅचवर ऊन लागतो. चलो मैया की गैया. तर चला मित्रांनो, आता आम्ही जो पँगॉंगच्या रस्त्याला आहोत, त्या पँगॉंगच्या रस्त्याला आम्ही पोचलो आता तांगस्तेमध्ये. आणि 24मध्ये जेव्हा आम्ही आलेलो, ते 24मध्ये आमची जर्नी इथून रिटर्न झालेली, कारण एक प्रॉब्लेम झालेला. आणि हाच तो रोड, हाच तो पॅच जिथून ती जर्नी आम्हाला रिटर्न करावी लागलेली. इथून आम्ही तिघं एका लाईनमध्ये होतो, उज्ज्वल, सूरज आणि मी. आणि इथून येताना हा ब्रिज क्रॉस केला. ही स्कॉर्पिओ जिथे आहे, दिस इज द स्पॉट. इथून आम्हाला जर्नी रिटर्न करावी लागलेली. चला आपण आता तांगस्तेमध्ये फ्युलअप करू, कारण तांगस्तेच्या पुढे पेट्रोल पंप नाही आहे. आम्ही कॅन्स कॅरी केलेत, पण गाडीची टँक फुल करायची आपल्याला. चला आपण फ्युलअप करूया, रेन गिअर्स वेअर करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. फ्युलअप झालेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे जन्नतवाले रोडला. ओके, थँक्यू. माझा स्टँड राहिलेला आर्मीवाल्यांनी सांगितलं. आपली जर्नी चालली आता पँगॉंग लेकसाठी. जय हिंद. चला आपण मागे तुम्हाला जो स्पॉट दाखवला तिथपर्यंतच आम्ही मागच्या वेळेस आलेलो, पण आम्ही एका प्रॉब्लेममुळे रिटर्न गेलो. आणि इथे 27वी राष्ट्रीय रायफल मराठा लाईट इन्फंट्री इथे आहे. इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग होती. आणि इथून पुढे जो रस्ता आहे तो माझ्यासाठी नवीनच आहे. इथून
पुढे जे पण आता मी बघतोय ते मी फर्स्ट टाईम बघतोय आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण फर्स्ट टाईमच दाखवतोय. हो, आत्ता खरी माझी एक्साइटमेंट चालू झालेली आहे. पँगॉंगचं इथून फक्त 32 किलोमीटर आहे. चला, इथून पुढचे व्ह्यू माझ्यासाठी पण आता नवीनच असणार आहेत. वेगळीच एक्साइटमेंट आता भरलेली आहे. जी एक्साइटमेंट मला लास्ट इयर म्हणजे लास्ट राईड जेव्हा 2024मध्ये आलेलो तेव्हा जी एक्साइटमेंट होती ती एक्साइटमेंट आता परत मला फील व्हायला लागली आहे. कारण यानंतरचं सगळं काही पूर्ण व्ह्यू माझ्यासाठी नवीन आहे. ही आहे मराठा लाईट इन्फंट्री, 27वी रायफल मराठा लाईट इन्फंट्री. अच्छा, चेकिंग टाईम. हा आहे पँगॉंगचा व्ह्यू पॉईंट. इथून हा पहिला व्ह्यू दिसतो पँगॉंगचा. आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, मला दिसतो डोळ्यांनी. चला, आपण पँगॉंगच्या जवळ जाऊया आता आणि जवळून पँगॉंग बघूया. फायनली 2016 पासून बघितलेला ड्रीम आज कंप्लीट होतोय. यस, पँगॉंग का पहिला दृश्य दिख गया है. कधी पोचू. फायनली आपण आलो आहोत पँगॉंग लेकच्या बाजूला आणि हा समोर इथून पँगॉंग लेक स्टार्ट होतोय. आता आपल्याला पँगॉंग लेकच्या बाजूबाजूनेच गाडी चालवायची आहे. वाव, हा पूर्ण लेक जो आहे हा पँगॉंग लेक आहे. आणि इथे थांबून मुजरा करणं बनतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पँगॉंग लेकच्या इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चमकतोय. वी कॉन्कर एव्हरीवेअर. फायनली पँगॉंग जवळ पोचलो आहे आणि पँगॉंग इथून स्टार्ट होतो. इथून पँगॉंग लेक स्टार्ट होतोय आणि पँगॉंग लेक स्टार्ट झाल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे विराजमान झालेला आहे. आपण जवळून बघूया. मी तुम्हाला साईड व्ह्यूने दाखवतो म्हणजे तुम्हाला आपल्या महाराजांचा पुतळा व्यवस्थित बघता येईल. पँगॉंग लेक आणि महाराजांचा पुतळा. मी तुम्हाला इथून पँगॉंग लेक आधी दाखवतो. हा आहे पँगॉंग लेक. चला आपण पुढे जाऊया आता. एक मोटिवेशन मोटिवेशन के लिए ठीक है, महाराज जी का बस स्टेचू बस पे लगा प्रणाम है. करो, कोई बात हो बस महाराज जी को प्रणाम करो और सीधा बोट पकड़ो. शिव अब देखो वो आगे एक और बोट आगे वो आगे ना. सो इथे ही जी मूर्ती लावलेली आहे, हा जो पुतळा लावलेला आहे तो इथे असलेल्या सोल्जर्सना जोश देतो, त्यांच्यामध्ये ताकद जागवण्याचं काम करतं. या पुतळ्यासाठी एक मानाचा मुजरा तर बनतोच. आमचं खाऊन झालं आणि आम्ही बाहेर निघालो, पण इकडे पावसाला सुरुवात झालेली आहे. सगळी मजा जाईल आमच्याला पाऊस पडला तर. फायनली आज तो व्ह्यू मला भेटतोय. इकडे गोठवणारी थंडी आहे आणि जी हवा सुटली आहे नेक्स्ट लेवल हवा सुटली, नेक्स्ट लेवल. चला पटापट गेअरअप करतोय आणि डायरेक्ट आता स्टे बघू इथे. फोटोशूट नंतर, कारण ती थंडी लागते, नेक्स्ट लेवल थंडी लागते. आणि आता ही हवा फ्लॅप बघा, डेंजर थंडी हवा आहे, डेंजर हवा. फक्त थंडी नाही आहे, फक्त हवा नाही आहे, थंडी हवा आहे. आणि तो तिकडे स्ट्रॉंग का थंडी आहे बघा, डोंगर दिसत नाही. इकडे जरी क्लीन आहे वेदर
गेअरअप करून निघूया स्टेसाठी. आता आम्ही निघालो इथून. इकडे थंडीने ना गाईज 44 झाला, पुरा 44. एवढी थंडी आणि एवढी थंडी हवा, नेक्स्ट लेवल. चला आपण पुढे जाऊया. डेंजर थंडी, एवढी थंडी नव्हती फील केली पूर्ण लडाखच्या या राईडमध्ये. सगळ्यात जास्त थंडी इथे लागली, पँगॉंग लेकच्या इथे लागली. इथे कोणदाम खातर एवढा उज्ज्वल पुढे गेला वाटते. इथे लेफ्ट साईडला तेच उज्ज्वल पुढे गेले. इथे लेफ्ट साईडला आहे 3 इडियट्सवाला सीन आहे, 3 इडियट्सवाला फोटोशूट आहे. थांब एक मिनटं, उज्ज्वल काय गेला बघ. थांबा, चालतं सगळी थांबू. इथं कोण दाम खाते रावरा, तू पण घे. चला, हा पँगॉंग विलेजचा व्ह्यू आणि इथे फोटोशूट पॉईंट आहे यांचा. कुत्र्यासारखी गर्दीचं करून ठेवलं तिथं. चला आपण पँगॉंग लेक जवळ फायनली गाईस, फायनली. एवढं छान वाटतंय ना मला हल्ली, एवढी मजा येते, मैं शब्दों में बयां नहीं कर सकता. तर गाईज आता आम्ही इथेच स्टे घेतलेला आहे, कारण हा जो स्वप्नपूर्तीवाला सीन आहे हा मला मिस नाही करायचा. आणि इथे एक पण गोष्ट मला बाकी नाही ठेवायची. इकडे सगळे फोटो काढायचे आहेत मला, जेवढे मी ठरवलेले. आणि मन भरून या पँगॉंग लेकला बघायचं आहे, कारण या लेकला येण्यासाठी परत आलो आहे मी. जे 2024मध्ये पँगॉंग लेक झाला नाही आमचा, 2026ला परत प्लॅन केला आणि परत प्लॅन करून फायनली मी या पँगॉंग लेकला पोचलो आहे. वाव. आणि या पँगॉंग लेकचं मी तुम्हाला एक सांगतो, हा लेक जो आहे हा टोटल 7 शेडमध्ये आहे. या लेकच्या पाण्यामध्ये 7 शेड दिसतात, ब्ल्यू कलरचे 7 शेड. आता इथून कॅमेऱ्यात मला माहिती नाही मला किती शेड आणि काय दिसत आहे. तुम्हाला बहुतेक ब्ल्यू पाणीच दिसत असेल. आम्ही एवढी मेहनत करून आलो आहे, शेड आम्हीच बघणार, तुम्ही फक्त ब्ल्यू कलर बघा. वाव, मला असं होतंय ना, वाव काय सांगू. चला खाली जाऊन पाण्याचा थोडासा फोटो काढतो. नो डाऊट पाणी खूप थंड असेल, पण पानी के पास तो जाएंगे. मैं आ गया पानी के नजदीक. आणि पाणी वगैरे एकदम ट्रान्सपरंट. किती क्लिअर आहे हा पाणी. काय बजरंगबली. चल जय पटकीन. बजरंगबली रुक कर पटकीन. थँक्यू. बली रुक. एक मिनिट थांब, स्टार्ट कर. बुरो अक्का बुरो. हा दीप त्यानं ठेव. परत बुरो. तुझी जय माता दी, जय माता दी, जय माताजी. भारत माता की. बर्फाचं पाणी आहे, हात तर फिलच नाही होत. ते बोलतात ना सकाळी उठल्यावर लाल माकड आईस बघा असा दिसते. का लाल पडले शेरा. अरे डेंजर बर्फाचं, डेंजर थंड पाणी यार. जीभ मेरे हात का बुरो लाव. जीभ अशी बोलता म्हणा, बोलते जीभ बोलते, बोबडी बोलते, एवढं थंड पाणी आहे. हल्ली बोलते. हा चेहऱ्यात फील नाही होत, एवढं सुंदर आहे, पण भारी आहे, ॲक्च्युली भारी आहे. आमची रील झाली एका फुटेजसाठी. मला हे ट्राय करायचं होतं, मला पँगॉंग लेकचं पाणी पण टेस्ट करायचं होतं. खारं पाणी आहे, ॲक्च्युली खारं पाणी आहे. हो खारं आहे पाणी, डेंजर थंड आहे पाणी. मजा आली, पण वाट लागली थोडीशी. हात पूर्ण गोठलेत, चेहरा फील होत नाही आहे मला, पूर्ण सून पडला आहे. पण असतं ना की मनाला सॅटिस्फॅक्शन आहे.
खूप खुश आहे मी आज खूप. याला समजे ना ताई कोण पूनमताई पूनमताई याला समजू नाही का यानं सांगतो मी आवरा बर्फाचं पाणी आहे ना यो नका मस्ती करू हात पण नका घालू. याच्या 2 व्हिडिओ आहेत. याला सांगतो नका मस्ती करू हे ऐकत नाही माझा. हे बघ काही गरज आहे का आवरे आवरे बर्फान आवरे थंडे पण या करायची काही गरज आहे का? भाई बरा वाटलं भाई कॉन्टेंट मिल गया भाई. ताई पुनमताई परत कैसा लग रहा है लाला? नंगा घूम सकता हूँ नंगा. बोलने के बाद फिर तो हुआ है. इमानदारी ना मी डबल नाही करू शकत माझी सहनशक्ती नाही. हा छे ना तू घे ना. मला तो भरोसा नाही उद्या व्हिडिओ कर. अरे छे ना नाही, अरे मी करतो ना देवाच्या अरे मी करतो नाही कार आता मशीन हा तुझी शपथ. माझ्या अरे छे ना चांगली करतो ना गोल्या. अरे नाही ना बाबा मी आवरा बेईमान हो. बोले आईचा फोन चालू तो शिव नाही देऊ शकत जे. आवरा बेईमान हो का मी. घे चल बनी मैं आई जा ना बनी जाते की नाही. जा बनी जा बनी जा बनी. बनी खाली रुक मत तू उड. तू उड़ना चाहता है तू उड़. मरना चाहता है. बनी तू पहले पुशअप लगाना सीख. बनी कैसे लगा बनी. चला आता आमच्या बहिणीचा धूर निघालाय एवढ्या थंड पाण्यात. कैसा वाट्या हैं? विक्रांत को कॉपी करना इची नहीं है. सुंदर अशा व्ह्यू मध्ये सो पँगॉंगला यायची जी एक्साइटमेंट होती, पँगॉंगला आल्यावर जी मजा आली, जो जोश आला तो रूममध्ये जसे फोटो व्हिडिओ काढून झाले, पँगॉंग मन भरून बघून झालं, त्याच्यानंतर जी थंडी फील झाली, इथून आल्यानंतर जो ब्लँकेटमध्ये घुसलोय, आत्ता ना मला जेवण पाहिजे ना मला पाणी पाहिजे, मला काही नको आहे. मी इथून हलूच शकत नाही. जरा ब्लँकेट हलला ना की असं वाटतं कोणतरी फॅन लावला. तुम्हाला डेमो बघायचा आहे का? हे नको रे. सांग ना उद्या याला. साले अपना कंटेंट चुराता है. साले मेरे कंटेंट को हाथ लगाता है. आजा 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 भाई तू आजा. बेकार थंडी आहे. टेम्परेचर काहीतरी मायनसमध्ये होता मगाशी आणि आता रात्री अजून मायनसमध्ये जाणार आहे. ॲक्च्युली आमचा हा स्टे कालचा इथे होता पण काल पण आम्हाला वेदरने साथ नाही दिली. आज आमचा हानलेचा स्टे होता, आज पण वेदरने साथ नाही दिली. काल जो आमच्यासोबत स्ट्रोम चालत होता तो आम्हाला वाटला की आम्ही रात्री खलसरला थांबल्यावर पुढे निघून जाईल, तो पण खलसरला थांबला. आम्ही पँगॉंगला आलो, तो स्ट्रोम पण पँगॉंगला आला. आता आय होप तो पुढे गेला असेल आणि त्याला सांगा चायनाला जा. चायनाला आणि आम्हाला हानलेला जाऊ द्या. आता उद्या आमचं हानले आणि उमलिंगला हे मेन पॉईंट आहेत आणि या मेन पॉईंटवर जायला आम्हाला क्लायमेट एकदम क्लिअर पाहिजे, कारण ऑफ रोडिंग आहे, टफ आहे, पूर्ण टफ टेरेन आहे आणि त्यासाठी आम्हाला क्लायमेटची साथ पाहिजे. आय होप उद्या तरी साथ चांगली असेल. आता व्लॉग इथेच एंड करूया आपण, कारण बाहेर जायची तर हिंमत नाही आहे. या पॅक रूममध्ये पॅक असून पण थंडी एवढी लागते आहे की कंट्रोल करता येत नाही, सहन होत नाही आहे. चला आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. हिंमत झाली तर जेवायला जाऊ, नाही तर सकाळी डायरेक्ट नाश्ता करून निघू. भेटूया उद्या उमलिंगलाच्या व्लॉगमध्ये. दरवाजा तुझी बहीण दम थांबून बसला मी कवा ग फील बरं. याने तू दाखवले मी झोपले मी जाते. हा थंडा फक्त केवला त्याला बोला जाम थंडा आता माझा खराच. तुझ्या गोल्या गरम खराच. बनवले आहे आई बघ ना. बघ. आमचा बनी आज ना तुम्हाला ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही. आमचा हा बनी बनी जसा पाण्यात तोंड बुडवला बनी पळाला ब्लँकेट मध्ये. हो मग बेकार दंडी. अरे सुन होत होता तोंड तिथं माहिती का? अरे सहन नाही होती. असं ना सुन्न तोंड होतं एकदम, म्हणजे एक्सप्रेशन देता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. सोड ना. Skin आपल्याला ना ज्या feel करायचं होती होतं आता आपण आपल्याला. केली ना. हा पण काढली ना. जे करायचं होतं ते आम्ही केलं.
थंडीला घाबरलो नाही. बोला गाणी बोलून दाखव एक. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. नाही कोणी नाही दिलं तो गाणी, कोणी दिलं नाही यश आणलंय वाढून. साऱ्या संकटाशी आपण असं लढून, लढून हा. जिद्द होती म्हणून कर काय डाव नाही डाव करून. काय बसणार नाही, झोपणार नाही, उपाशी मरून. नाही, मी जेवणार उपाशी नाही. राहील. मी पण नाही जेवणार. हिंमत नाही. हिंमत नाही. भूक नको मला, जेवण नको. यांनी कॉफी पिऊन सांग लागलं. यानी मागवली येपर्यंत. अरे इथं किचन मागे कॉफी येते पण थंडी झाली. नाही नाही गरम पिलती. ए, ब्लॉग चालू आहे. त्याने मागवली कॉफी. त्याला बोललो कॉफी मागव, त्याने 2च कप मागवली. मला न गोल्याला. पण सीन एवढा आहे. भेटूया आपण उद्या. मला गोली दे. अशीच मस्ती चालू राहणार आहे. डोक्याची गोळी कसं अख्ख्या अंगाची तिथं खा.